प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात। तर इकडे साक्षी अगदी शांतपणे बसलेली असते। तेवढ्यातच ॲडव्होकेट पवारांचा तिला कॉल येतो। तेव्हा ती म्हणते, कामाचं असेल तरच बोला, नाहीतर ठेवून द्या। तो म्हणतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी महिपत सरांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि 2 दिवसामध्ये सुनावणी होईल आणि मग महिपत सर तुमच्याबरोबर घरी असतील। तेव्हा साक्षी खूपच खुश असते आणि म्हणते, जर ठरवल्याप्रमाणे नाही झालं तर मग आता 100% होणारच, कारण मला तुमचं पिस्तूल आठवते, असं पवार म्हणतात आणि फोन ठेवतात। तेव्हा ती म्हणते, तुम्ही माझी खरी ताकद आहेत अण्णा, कारण तुम्ही नसेल तर मी काहीही करू शकत नाही। आता चैतन्य गडकरी आणि अर्जुन सुभेदारचं काउंटडाऊन होणार आहे। आता इकडे तिघेही वडाची पूजा करण्यासाठी चाललेले असतात। तेवढ्यातच अर्जुन धावत बाहेर येतो आणि म्हणतो, तुम्ही पूजेसाठी चालले आहेत ना, चला मी तुम्हाला ड्रॉप करतो। तेव्हा कल्पना म्हणते, काय? अरे वडाचं झाड तर 2 मीटर अंतरावरच आहे, तू का आम्हाला ड्रॉप करतोस? तेव्हा अर्जुन काहीही कारण सांगू लागतात। सायली त्याच्याकडे पाहतच राहते। मग आता अस्मिता म्हणते, हे सगळं तुझ्या बायकोसाठी चालले ना? मग आता अर्जुन म्हणतो, तसं काही नाहीये, तिला जास्त लर करू नको, पण उन्हामध्ये माझी केस देखील टॅन होईल। म्हणजे तू आम्हाला गाडीतच सोड, चालेल ना? तेव्हा कल्पना म्हणते, त्याचे ऑफिस आहे आणि त्याची महत्त्वाची मीटिंग आहे ना? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अगं मावशी, खूप महत्त्वाची मीटिंग आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, गप्प बस ना, मला मिसेस सायली सोबत जायचं आहे, मी मीटिंग ही दुपारी करेल, एवढ्यात काय आहे तेवढं? तेव्हा चैतन्य म्हणतो, एवढ्यात तुला कळतं का? तेव्हा अर्जुन ऐकायला तयारच नसतो। तेव्हा अर्जुन लहान मुलासारखा हट्ट करतो, मी येतोच तुम्हाला सोडायला। तेव्हा कल्पना म्हणते, ये बाबा ये। तेव्हा तसंही तुला सायली ही 7 जन्मी आता नवरा म्हणून मागून घेणारच आहे आणि आयुष्यभरात दोघं एकत्र राहणारच आहात। त्यावेळेस अस्मिता आता लगेच पुढे जाते आणि लगेच तिच्या पाठोपाठ कल्पना देखील जाते। त्यावेळेस आता चैतन्य त्या दोघांना इशारा करतो आणि अर्जुन म्हणतो, चला मग आता सायली पुढे तर अर्जुन तिच्या पाठीमागे, असे ते दोघेही निघतात। त्यानंतर सर्वजण आता वडाच्या झाडाजवळ येतात। आता अर्जुन हा अगोदर गाडीतून खाली उतरतो आणि त्या तिघींना म्हणतो, तुम्ही इथेच थांबा, तोपर्यंत मी आलो, असं म्हणून तो वडाच्या झाडाजवळ गुरुजी असतात, तो तिथे पळत जातो आणि म्हणतो की, गुरुजी मला तुमच्यासोबत जरा बोलायचं आहे। तेव्हा तो गुरुजींना घेऊन जरा बाजूला जातो आणि म्हणतो, ही पूजा फक्त स्त्रीनीच करायची असते का? फक्त बायकांनीच करायची असते का? त्यावेळेस गुरुजी म्हणतो, हो। त्यावेळेस तुम्ही ती कथा ऐकली नाही काय, सत्यवान सावित्रीची? लगेच ते गुरुजी कथा सांगू लागतात। अर्जुन म्हणतो, ऐकली आहे, लहानपणी मी खूप आजीपासून ही कथा ऐकलीत, पण मला हे माझ्या बायकोसाठी ही पूजा करायची आहे, कारण मला 7 जन्मी मला हीच बायको हवी आहे। त्यावेळेस गुरुजी म्हणतो, तुमची गुरुजी आहे ना, मग आम्ही अडवणार कोण? तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही, शेवटी तुमची इच्छा आहे ना, मग देव सुद्धा तुमच्या आडवं येऊ शकत नाही कधी, मग तुम्हाला पूजा करायची आहे ना, करा। तेव्हा अर्जुन आता खूपच खुश होतो। तर आता मित्रांनो, पुढील भागात कल्पना विचारते, काय रे अर्जुन, तू देखील आमच्या देखील सोबत पूजा करायला येणार आहे का? मग आता मनातल्या मनात तो विचार करतो, हो मम्मा, कारण मला मिसेस सायली 7 जन्मी बायको पाहिजे आहेत। नंतर आता सायली वडाला फेऱ्या घालत असताना अचानकच जोरात पाऊस कोसळतो। तेव्हा अर्जुन झाडाचं एक पान घेतो आणि सायलीच्या डोक्यावर असं वर धरतो आणि तिच्याबरोबर 7 फेरे घेत दोघेही एकमेकांकडे पाहत असतात। असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया अशा एका नवीन भागासह।